चॅनल. आम्ही आता चाललोय ट्रेकला. कुठे कुठे तिकोनाला चाललोय आम्ही. चलो फॉलो मी. आणि अशा प्रकारे पहाटे 6 वाजता आम्ही कोथरूडवरून मुळशीच्या मार्गाने पवना लेकवरील नयनरम्य असं सूर्योदय पाहत निघालोय ते तिकोना किल्ल्यावर. पुण्यावरून अगदी 40 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेला तिकोना हा मुळशी तालुक्यातील टेहाळणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जाणारा शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील एक गड. दुरून पाहिल्यावर गडाच्या तिन्ही बाजू अगदी त्रिकोणाकार दिसतात, म्हणून या गडाचे नाव तिकोना. हाय गाईज, येस मागं बघू शकता तुम्ही. आम्ही पायथ्याला पोहोचलोय. आता आपण चढायला वरती गेल्यावर भेटू आता आपण. चलो तेवाला टाकला. चलो चलो ऐकून ह्याला ठेवलं ना तर आपण मार्कून काय म्हणणं आहे तुमचं? गुका. अशा ठिकाणी तिथं स्वच्छता राखा वाचलं नाही का तू? मग तू तिथेच राहिला तरी पण आम्ही शुभमला घेऊन चाललो गाईज. शुभम कोण आहे शुभम हाय गाईज. हा म्हणजे गेस्ट आहे. ह्याची वाईल्ड कार्ड एंट्री आहे. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला थोडाफार चढाव जाणवतो. अगदी पायथ्यापासून ते बालेकिल्ल्यावर जासपर्यंतच्या पायऱ्या अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. खूप दिवसांतर ट्रेकला आणल्यामुळे आमच्या ट्रेक मेंबरची रिॲक्शन पहा. चला गाईज, मी थकलो नाही, हे सगळे थकलेत. अजून चालू नाही झालं त्याच्या आधी. बिस्किटचा पुडा फोडलाय गाईज तुम्ही. 10 मिनिटं पण नाही झालेत अजून आणि यांनी खायला काढले. याच पायवाटेने थोडं पुढे आल्यावर आपल्याला सुंदर असं निसर्गाचं दृश्य पाहत आपण पोहोचतो ते गडावरील पहिल्या चेक पॉइंटवर. 8:50 झालेत आणि आम्ही बेताळ दरवाजाच्या तिथं आलोय. गड अजून खूप ऊन आलंय. गड अजून वरती आहे तिथं. अँगल इथं ठेव, स्वतःच दिसतोय. अरे फक्त पोच देण्यासाठी. चलो गाईज. वेताळ दरवाजापासून अगदीच काही अंतर पार केलं की आपण पोहोचतो ते म्हणजे गडावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ. Guys, we are here now. अगर गड़ पे आए हो तो जिंदा हो तुम. अगर ट्रेकिंग कर रहे हो तो जिंदा हो. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एकूण 4 प्रमुख दरवाजांतून जावं लागतं. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला समोर दर्शन होतं ते म्हणजे मारुतीरायाचं. बाजूला आहे. सफेद दान मारुती. मुख्य दरवाजा ओलांडून थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला आपल्याला जमिनीलगत दगडी चौथरे दिसतात. हेच पूर्वीच्या काळातील मुख्य वाड्याचे अवशेष. येथे गडाचे किल्लेदार किंवा कारभारी यांचे निवासस्थान होते असे मानले जाते. आता फक्त पाया शिल्लक असला तरी त्यावरून गडाच्या भव्यतेचा अंदाज नक्कीच येतो. थोडं पुढे गेलं की आपल्याला विविध ठिकाणी मोठ पाहायला मिळते. गडावर लागणाऱ्या दगडी किंवा अशा जड वस्तूंना वर आणण्यासाठी याचा वापर केला जातो. थोडं पुढे गेलं की आपल्याला एक श्रीरामांचं प्राचीन असं मंदिर दिसतं. हे केवळ एक मंदिर नसून शिवकाळात आणि पेशवे काळात या जागेचा वापर कचेरी किंवा न्यायनिवाड करण्यासाठी केला जात असे. गडाचा कारभार पाहणारे अधिकारी येथे बसून निर्णय घेत असतील, म्हणूनच कदाचित त्याला श्रीरामाची गादी असेही म्हणतात. या मंदिराच्या अगदीच जवळ पाण्याचे टाके, चुन्याचा घाणा आणि तसं इथून जवळच्या असलेल्या लेण्यांमध्ये तुकाई देवी देखील विराजमान आहे. या गडाचा इतिहास प्राचीन सातवाहन काळापर्यंत जातो, ज्याची साक्ष गडावरील कोरीव लेणी आजही देते. 15व्या शतकात हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता, परंतु 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण स्वारी दरम्यान हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. प्रामुख्याने या किल्ल्याचा वापर शेजारी लोहगड, विसापूर अशा किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ॲज अ वॉच टॉवर म्हणून केला जायचा.
पुढे मिर्झा जयसिंगासोबत झालेल्या तहामध्ये शिवाजी महाराजांना तो किल्ला मुघलांना द्यावा लागला. आग्र्याहून सुटकेनंतर तो गड महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आणला. बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला गडावरील सर्वात मोठे आकर्षण मानल्या जाणाऱ्या पायऱ्या पार करून जावं लागतं. हाय मित्रांनो, तर आम्ही मध्ये थांबलोय आता कारण आमची वाट लागली आहे. खूपच जास्त स्टीप आहे. एक मिनिट. बघा एवढं अख्खा उभा चढ आहे. आता आपण आलोय बाले किल्ल्यात ना, पाण्याच्या टाक्यापासून थेट वर. फक्त व्ह्यू बघा. बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या या पायऱ्या काळ्या कातळात कोरल्या असून त्या सुमारे 80 ते 86 अंश कोनामध्ये अत्यंत उभ्या आहेत. या पायऱ्या इतक्या अरुंद आणि तीव्र चढणीच्या आहेत की चढताना अनेकदा दोरीचा आधार घ्यावा लागतो. या 85 अंशाच्या पायऱ्या म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुनाच आहे, जो की पार केला की आपण जाऊन पोहोचतो ते म्हणजे सर्वोच्च माथ्यावर, बालेकिल्ल्याला. आपण आता आलोय गडाच्या माथ्यावर. तुम्ही मागं बघू शकता, पाण्याचा टाक आहे. येस, पाण्याच्या टाक्यात गाईज. आणि इकडे व्ह्यू पण चांगला आहे. अतिशय थंडगार असं वातावरण आहे. थोडासा हा, आता मी ब्राईट दिसतो, ते जरा रिफ्लेक्शन कट होतंय तो आलं. हा विशाल आहे गाईज. हा खूप व्हिडिओ काढतोय आमचे, पुढे चालतोय, कॅमेरा लावतोय आणि व्हिडिओ काढतोय. कॅमेरा देवाच्या भरसावर सोडतोय तो. कुणी पण उचलून जाऊ शकतो, इतक्या लांब लावतोय. पण ठीक आहे गाईज, त्याच्यामुळे व्हिडिओ चांगले येतील. व्हॉट्सअप ब्रो. काहीच आपण पोहोचलोय बाले किल्ल्यावर. मागं पाहू शकता तुम्ही, राजवाड्याचे उरलेले अवशेष आहेत. जरा पोहोचपर्यंत खूप उशीर झालाय. मारण्याची ट्रेक कम्प्लीट झालंय. गर्दी मारण्याची. माकड शोधा, गर्दीमध्ये माकड शोधा. काही झुमीन नाही होते पण हाय शोधा. आहे एक माकड आहे. बाले किल्ल्यावर आहे वितंडेश्वर महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या बरोबर खाली आहे सातवाहन काळातील लेणं. पाहू शकता. बालेकिल्ल्यावर वितंडेश्वर महादेव मंदिराच्या बरोबर खाली आहे एक जुनं दगडी कोरीव बांधकाम. या गुहेसारख्या बांधकामात 7 खांब असल्यामुळे याला सप्तखंब टाके असे देखील म्हटले जाते. गडावर हे आणि अशी अनेक जुनी बांधकामे आहेत, ती अगदी 6व्या ते 7व्या शतकातील देखील असतील. त्यावरून गड हा किती जुना असेल याचा अंदाज लावता येतो. सिंहासनाधिष्ठित राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. गडावर शिवछत्रपतींना वंदन केल्यानंतर आम्ही केलाय थोडा आराम, मस्तपैकी पेरू खाण्याचा आनंद घेतलाय आणि त्यानंतर आम्ही निघालोय ते गडाच्या अखंड रहिवाशांना भेटायला. माकड बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शुभमची बिछिडवे नातेवाईक मिळाले गाईज. अशाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही थोडा आराम करत थकवा दूर झाल्यानंतर लागलोय परतीच्या प्रवासाला. बालेकिल्ल्यावरून खाली आल्यानंतर गड उतार झाल्यावर आम्ही थांबलोय पवनाच्या किनाऱ्यावर. पहाटेच्या सुंदर अशा दिसणाऱ्या सूर्योदयापासून आम्ही सुरू केलेला हा ट्रेक दुपारी रणरणत्या उन्हामध्ये पवनाच्या थंडगार पाण्यामध्ये पाय सोडत केलाय पूर्ण. आम्ही तर केलंय खूप एन्जॉय. आम्हाला आली खूप मजा.
बाकी तुम्हाला हा आमचा ट्रेक कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.